नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बीएड कॅप राऊंड 2024 या अंतर्गत आपण व्हिडिओ पाहत आहोत. कॅप राऊंड 2024 याचा जो चौथा राऊंड बाकी आहे त्या संदर्भातील हा व्हिडिओ. तिसऱ्या राऊंडचे जे अलॉटमेंट्स आहेत ते लवकरच होतील आणि तिसरा राऊंड जवळपास आता आपल्या दृष्टीने संपलेला आहे. फक्त अलॉटमेंट्स बाकी आहेत, म्हणजे त्याचं ऑप्शन फॉर्म सर्व सबमिट झालेले आहेत. तर आता आपल्या चौथ्या राऊंडच्या अनुषंगाने, संस्था पातळीवरील राऊंडच्या अनुषंगाने आपण काही शंका व त्याचं निरसन पाहूया. सर, मॅनेजमेंट राऊंड नंबर लागला तर फीस किती असेल? रिप्लाय प्लीज, असा एक आपल्याला रिप्लाय कमेंट इथं आलेली पाहायला मिळते. यामध्ये लक्षात घ्या, आपले सर्व जे ॲडमिशन्स आहेत CET सोयल थ्रूच होणार आहेत. त्यामुळे फीस जी आपली इतर कॉलेजची फीस आहे, म्हणजे इतर राऊंडमध्ये जे ॲडमिशन फीस आहे तीच फीस राहणार आहे. फक्त जे ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत, जे कॉलेजेस स्वयंअर्थसहाय्यित आहेत, अशाच कॉलेजला फीस आपल्याला अधिकची असलेली पाहायला मिळणार आहे. परंतु बाकी जे विनानुदानित कॉलेज आहेत किंवा अनुदानित कॉलेजलासुद्धा आपला नंबर लागू शकतो, तसेच शासकीय कॉलेजलाही आपला नंबर लागू शकतो. तर त्याप्रमाणे आपल्याला कॉलेज मिळवावं लागेल आणि फीस मात्र सेम राहील. फक्त मॅनेजमेंट सीटमधून ऑटोनॉमस कॉलेजमध्येच फक्त फीस जास्त असते, हेही आपण लक्षात ठेवावे. 4 राऊंडसाठी फॉर्म भरण्याची डेट किती आहे? तर आपण आपला जो शेड्यूल आहे तो चेक करावा. तर 25 ते 27 असा आपल्याला ऑप्शन फॉर्म भरण्याची जी डेट आहे ती चौथ्या राऊंडसाठी पाहायला मिळते. आपण ही डेट शेड्यूलप्रमाणे आपला ऑप्शन फॉर्म फुलफिल करायचा आहे. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. सर, फोर्थ राउंड स्टार्ट हो गया क्या और थर्ड राउंड निकल गया क्या है? तो देखिए यहाँ पे जो राउंड है, फोर्थ राउंड का जो ऑप्शन फॉर्म हमें फुलफ़िल करना है, भरना है, तो वो 25 से स्टार्ट होगा. 25, 26 एंड 27 इन 3 दिनों तक वो सितंबर मंथ में चलेगा. और उसके बाद थर्ड राउंड जो है आपका, उसका जो अलॉटमेंट है तो आप शेड्यूल के हिसाब से वहाँ पे देख लो. तो 18 डेट को हमारा जो कैप राउंड थर्ड, उसका अलॉटमेंट है. तो 18/9/2024 को हमारा अलॉटमेंट है. आपको सीट्स पता चल जाएंगे थर्ड राउंड में नंबर लगा है तो कहाँ पे लगा है. उसके बाद 25 ऑफ द सितंबर हमें वैकेंट सीट्स पता चल जाएगी और 25 से ही हमारे फॉर्म स्टार्ट हो जाएंगे. आप यहाँ पे देख सकते हैं ऑप्शन फॉर्म, कॉलेज चॉइसेस, दैट इज़ फॉर द राउंड फोर्थ और इंस्टिट्यूट लेवल राउंड. परत एक तीच शंका डबल विचारण्यात आलेली आहे. तर फोर्थ राऊंडला नंबर लागल्यावर फीस जास्त पेड करावी लागते का? तर फीस जास्त पेड करावी लागते, परंतु काही कॉलेजमध्येच ही गोष्ट आपण लक्षात घ्या, जे कॉलेजेस ऑटोनॉमस आहेत, स्वयंअर्थसहाय्यित आहेत, तसेच जे स्पेशल कॉलेजेस आहेत, म्हणजे ज्याला आपण पॉप्युलर कॉलेजेस असंही म्हणूया, तर प्रसिद्ध महाविद्यालय यांची फीस आपल्याला इतर कॉलेजेसपेक्षा, विनानुदानित कॉलेजपेक्षा जास्त असलेली पाहायला भेटते. परत प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो, त्यांनीच रिपीट विचारलेला आहे. थर्ड राऊंड डिस्प्ले कधी होणार आहे? तर तो 18 तारखेला होणार आहे, हे लक्षात घ्यावे. सर, तर ते तर रिप्लाय पण देत नाहीत, म्हणजे CET सेल म्हणायचे बहुतेक त्यांना. तर आपण CET सेलच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, तसेच ईमेलही करू शकता, तसेच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, जेणेकरून आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्कीच मिळेल. इथं परत आपल्याला एक प्रश्न पाहायला मिळतो आहे, सर मला फर्स्ट राऊंडमध्ये फर्स्ट कॉलेजला नंबर लागला आहे, पण मला ते नको आहे, तर मला थर्ड राऊंडला ऑप्शन फॉर्म भरता येईल का? तर थर्ड राऊंडचा ऑप्शन फॉर्म आपल्याला भरता येत नव्हता, कारण फर्स्ट राऊंडमध्ये जर आपला नंबर लागला असेल तर CET सेलने तशी तरतूद केलेली आहे की त्या विद्यार्थ्याला दुसरं कुठलंही कॉलेज सेकंड राऊंडला मिळत नाही आहे. तर आपण लक्षात घ्या, आपल्याला आता जो चौथा राऊंड राहिलेला आहे आणि तुमच्या लॉग इनमध्ये तुम्हाला पाहायला मिळत असेल यू आर नॉट इलिजिबल फॉर राऊंड थर्ड. तर आता चौथा राऊंड सुरू होत आहे, ज्यामध्ये सर्वजण इलिजिबल आहेत. त्यामुळे आपल्याला चौथ्या राऊंडमध्ये फॉर्म भरायला काही हरकत नाही. सर, जनरल आणि ELCT फॉर्म एक सोबत भरता येतात का? आफ्टर लॉकिंग जनरल ऑप्शन वुड यू लाईक टू अप्लाय फॉर इंग्लिश मिडियम असं येत आहे. तर तिथे आपण यस करावं व पुढील कार्यवाही करावी. सर, मी खूप वैतागली कास्ट व्हॅलिडिटीसाठी. गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला होता, पण या कास्ट व्हॅलिडिटीमुळे हुकला. बरं, काही हरकत नाही, हुकू द्या नंबर. आता पुढच्या राऊंडमध्ये, म्हणजेच आगामी चौथ्या राऊंडमध्ये आपण सहभागी व्हावे आणि त्याप्रमाणे आपला गव्हर्नमेंट कॉलेजलासुद्धा ऑप्शन आपण देऊ शकता.
यासाठी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे कशा प्रकारे ऑप्शन्स आपल्याला द्यायचे आहेत, ज्याने आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजला चौथ्या राऊंडमध्ये सुद्धा नंबर लागू शकतो. हे लक्षात घ्या. आपल्यावर तर चौथ्या राऊंडपर्यंत गव्हर्नमेंट कॉलेजेस शिल्लक नसतील, परंतु काही विद्यार्थ्यांनी मल्टिपल ॲडमिशन्स घेतलेले असतात. कोणाचा दुसरीकडे नंबर लागलेला असतो. जे मेडिकल एंट्रन्स स्टुडंट्स असतात त्यांनी मेडिकल एंट्रन्स PED CET ग्रॅज्युएशननंतर दिलेली असते, परंतु तिकडे त्यांचा जर नंबर लागला तर ते तिकडे जातात. म्हणजेच व्हॅकंट सीट कोणतीही रिकामी होऊ शकते, त्यात ती गव्हर्नमेंट BEd कॉलेजसुद्धा असू शकते. या अनुषंगाने आपण अगोदर मेरिट चेक करायचं आहे आणि ऑप्शन्स द्यायचे आहेत. व्हेरी गुड इन्फॉर्मेशन असं म्हणतायत. धन्यवाद. परत एक आपल्याला शंका विचारलेली पाहायला मिळते. फर्स्ट राऊंडला सेकंड राऊंडला नंबर लागला तर आपल्याला फॉर्म एडिट करता येत नाही का? तर लक्षात घ्या, आपण प्रिफरन्स फॉर्म हे स्वतःहून दिलेले असतात. त्यामुळे CET सेलचं म्हणणं आहे की फर्स्ट प्रिफरन्स त्यांनी दिलेला आहे आणि त्यांना जर तेच कॉलेज मिळालं तर त्यांना कॉलेज बदलता येत नाही. कारण प्रिफरन्स काय CET सेलने दिला नव्हता, तो आपणच दिला होता. त्यामुळे आपण प्रिफरन्स द्यायच्या अगोदरच काळजीपूर्वक लक्ष करून ते प्रिफरन्सेस देणं गरजेचं होतं. बहुतांश विद्यार्थ्यांचं हेच म्हणणं आहे की आम्हाला फर्स्ट प्रिफरन्सचं कॉलेज नको आहे. जर आपल्याला फर्स्ट प्रिफरन्सचं कॉलेज नको तर आपण त्याला फर्स्ट प्रिफरन्स का दिला असं CET सेलचं म्हणणं आहे. त्याप्रमाणे CET सेल फर्स्ट प्रिफरन्सवाल्यांना कॉलेज बदलू देत नाही किंवा ऑप्शन फॉर्ममध्ये त्यांना एडिट करता येत नाही राऊंड फर्स्ट आणि राऊंड सेकंडमध्ये. सर ॲप्लिकेशनमध्ये माझा इंग्लिश मीडियम मेथड आहे, मला चेंज करायचं आहे, तर यासाठी आपल्याला अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म असं करावं लागेल आणि त्यातून आपण जे मीडियम आहे ते चेंज करू शकता, बदलू शकता. तो फॉर्म एडिट होतो, परंतु एडिट कधी होतो हे लक्षात घ्या. जेव्हा त्याची एडिटची डेट आहे तेव्हाच तो एडिट होतो. आता सध्या एडिट करण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल. जेव्हा आपल्या चौथ्या राऊंडचे फॉर्म सुरू होतील तेव्हाच तो आपल्याला एडिट करता येईल. आता मध्ये तो एडिट करता येत नाही. जरी आपली CET सेलचं लॉग इन कायमस्वरूपी ते चालू असतं, लॉग इन कधीही बंद होत नाही हे लक्षात ठेवा. सध्या लॉग इन होईल परंतु फॉर्म एडिट होणार नाही. रिप्लाय भेटला नाही का? सेकंड राऊंडमध्ये नंबर ॲडमिशन घेता आलं नाही तर थर्ड राऊंडमध्ये घेता येईल का असं ते विचारत आहेत. ओके, तर थर्ड राऊंडमध्ये आपण जर फॉर्म भरलेला असेल, ऑप्शन फॉर्म भरला असेल, सर्व व्यवस्थित जर केलं असेल तर आपला थर्ड राऊंडमध्ये सुद्धा नंबर लागू शकतो, ज्याची अलॉटमेंट 18 सप्टेंबर 2024ला आहे. त्या अनुषंगाने आपण चेक करावी आणि यदाकदाचित जर तिथे नंबर लागलाच नाही तर लक्षात घ्या आपल्याला पुढच्या राऊंडमध्ये सहभागी होता येईल. राऊंड 4मध्ये ज्याला आपण संस्था पातळीवर राऊंड म्हणतो त्यात आपण सहभागी व्हावे व इच्छित कॉलेज निवडावे. एक मॅडमचा इथे प्रश्न आहे. सर तुम्ही बोलले की कॅटेगरी चेंज असा ऑप्शन येतो थर्ड राऊंडला, पण मी गेली सायबरला त्यांनी नाही करून दिली चेंज. तर लक्षात घ्या, आता कॅटेगरी चेंज आपल्याला करता येते, परंतु कधी करता येते? ज्यावेळेस आपल्याला ऑप्शन एडिट हा ऑप्शन तिथं उपलब्ध असतो तेव्हाच ते करता येतं. तर आता हे कधी ओपन होईल? जेव्हा आपला नेक्स्ट राऊंड आहे त्याचा ऑप्शन फॉर्म येईल त्यावेळेस एडिट ऑप्शन फॉर्म असाही आपल्याला तिथं उपलब्ध असलेला कॅप्शन म्हणू आपण त्याला किंवा टॅब म्हणू, तर तिथं टॅब पाहायला मिळते. त्यावेळेस आपल्याला तो फॉर्म एडिट करायची टॅब उपलब्ध झाल्यानंतर आपण फॉर्ममध्ये कुठलाही बदल करू शकतो. कुठलं डॉक्युमेंट आपल्याला चेंज करायचं आहे, कॅटेगरी चेंज करायची आहे, ग्रॅज्युएशनचे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचे किंवा कुठलेही मार्क्स किंवा मार्क मेमो आपला जर बदलायला असेल तुम्हाला तो बदलूही शकता, तुम्ही चेंजही करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला आता वाट पाहावी लागेल जेव्हा आपली शेवटच्या राऊंडचा काय होईल, ऑप्शन फॉर्म सुरू होतील. म्हणजे ते 25 तारखेला सुरू होणार आहेत. 25, 26 आणि 27 हे 3 दिवस ते सप्टेंबरमध्ये चालणार आहेत. त्यावेळेस आपण फॉर्म निश्चित आपला एडिट करू शकाल व आपली इच्छित जी कॅटेगरी आहे ते आपण निवडू शकाल. आणि हे आपण मोबाईल, लॅपटॉप तसेच आपल्या PC वरून सुद्धा करू शकता. हे लक्षात घ्या. आपल्याला सर्व बाबी चेक करता आल्या पाहिजे. आपल्या लॉग इनमध्ये जायचं. लॉग इनमध्ये गेल्यानंतर आपल्याला लेफ्ट साईडला ज्या टॅब दिसतात तिथे ॲप्लिकेशन फॉर्म दिसतो. तर अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म असं तिथं एक ऑप्शन येतो, त्याला आपण क्लिक करताच आपण फॉर्म काय करू शकतो, एडिट करू शकतो. आपण इथे पाहू शकता की आपलं जे फॉर्म आहे त्यातून आपण लॉग इन केलेलं आहे, म्हणजेच आपल्या CET सेलवरती लॉग इन केलं आहे. इथं लॉगआउटचा कॅप्शन आपण पाहू शकता. तर लॉग इन केल्यानंतर इथे आपल्याला डॅशबोर्ड पाहायला भेटतो. तर डॅशबोर्डवरती अलॉटमेंट ही एक टॅब आहे, मुख्य टॅब. त्यानंतर ऑप्शन फॉर्म ही एक टॅब आपल्याला पाहायला भेटते. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म ही एक टॅब आपल्याला पाहायला भेटते. तर ह्या ज्या टॅब आहेत अगोदर छोट्या असतात, कनेक्ट असतात एकाखाली एक, अशा प्रकारे आपल्याला 3च टॅब दिसतात. ज्यावेळेस आपण त्यातल्या आपल्याला जी टॅब पाहिजे त्याला जर आपण क्लिक केलं, आता तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म बदलायचा आहे किंवा त्यात काही चेंज करायचं आहे, तर जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्मला क्लिक कराल त्यावेळेस ह्या खालच्या टॅब ओपन होतात. अगोदर ह्या बंद असतात किंवा क्लोज असतात. तर आपल्याला ही टॅब ओपन झाल्यानंतर इथे आपण पाहू शकता अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म.
इथं जी बाब आपल्याला दिसते तर तिला आपल्याला क्लिक करावं लागेल. तिला क्लिक केलं की परत आपण आपल्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जातो आणि आपली जी कॅटेगरी आहे मग तिथे तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल. तुम्ही टाकलेली जी कॅटेगरी आहे चेंज कॅटेगरी असं तिथं ऑप्शन आहे. तर चेंज कॅटेगरीला तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला ₹200 फीस भरण्याचं तिथं निर्देश पाहायला मिळतील, ऑर्डर पाहायला मिळेल आणि त्याप्रमाणे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने ₹200 फीस आपण जमा केल्यानंतर आपली कॅटेगरी आपल्याला चेंज करता येते. आणि एक मात्र लक्षात ठेवा, कॅटेगरी चेंज केल्यानंतर लक्षपूर्वक आपल्याला फॉर्म परत सबमिट करावा लागतो. जर आपण फॉर्म सबमिट केला नाही तर आपला फॉर्म ओपनच जर राहिला तर आपला बदल तिथं निश्चित धरला जात नाही, गृहीत धरला जात नाही. म्हणून आपल्याला कॅटेगरी चेंज केल्यानंतर, कॅटेगरीची फीस पेड केल्यानंतर, कॅटेगरी बदलल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपला फॉर्म परत क्लोज करायचा आहे. कारण आपण इथे पाहू शकता हे अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म, अनलॉक म्हणजे उघडणे. तर आपल्याला परत जाताना काय करावं लागणार आहे, आपलं जे फॉर्म आहे त्याला लॉक करावं लागेल, म्हणजेच सबमिट करावं लागेल. तर सबमिट बटन दाबून, कन्फर्म बटन दाबून आपण त्याला लॉक करायचं आहे. आपल्याला इथे पण ऑप्शन पाहायला मिळतो, पे कॅटेगरी कन्वर्जन फीस, म्हणजेच कॅटेगरी बदलण्याची फीस भरा किंवा पे करा. परत आपल्याला कॅटेगरी संदर्भात अजून एक प्रश्न इथे पाहायला मिळतो आहे. तर ह्यांनी पण तेच केलेलं आहे. बिफोर 2 days शी आज सर माझी ओपन कॅटेगरी आहे पण माझ्याकडे EWS सर्टिफिकेट आहे. ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये ओपन टाकलं होतं, आता एडिट करायला केलं तर ओपन EWS यावर क्लिक केलं तर होत नाही. तर सध्या ते क्लिक होणार नाही कारण आपली जी टॅब आहे ती बंद झालेली आहे, ती हाईड झालेली आहे. जरी टॅब दिसत असली तरी ती क्लिक होणार नाही आहे. तर लक्षात घ्या, यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल. आपला जो पुढचा राऊंड आहे, चौथा राऊंड, त्यामध्ये 25 तारखेला, तर 25 ते 27 या 3 दिवसादरम्यान आपल्याला ते टॅब ओपन झालेली पाहायला मिळेल. त्यावेळेस आपण नक्कीच कॅटेगरी चेंज करू शकता. कॅटेगरी चेंजची जी फीस आहे ती भरून आपण काय करू शकता, आपली कॅटेगरी चेंज करू शकता. इन्स्टिट्यूट लेवल राऊंड ॲडमिशन्स जे आहेत याबद्दल माहिती सांगा असं यांचं म्हणणं आहे. तर यावरती सेपरेट आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तसेच आगामी व्हिडिओसुद्धा यावरतीच आधारित असणार आहेत. स्पॉट राऊंडवरती एक व्हिडिओ बनवा असं हे म्हणत आहेत. शिष्यवृत्ती मिळते का, प्रवेशाचा दिनांक कधी, प्रोसिजर असते BEd या संदर्भात सांगा असं म्हणत आहेत. तर 25 ते 27 सप्टेंबर 2024 या दरम्यान आपल्याला ह्याचे ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत, फुलफिल करायचे आहेत. ज्यांनी अद्याप रजिस्ट्रेशन केलं नव्हतं त्यांना रजिस्ट्रेशनची सुद्धा सुवर्णसंधी मिळणार आहे. त्यांनी रजिस्ट्रेशन करून फॉर्म काय करायचे आहेत, फुलफिल करायचे आहेत. व आपला जो नंबर आहे, आपलं जे BEdचं स्वप्न आहे त्यासाठी आपण मग काय करायचं आहे, पुढे प्रोसिजर करायची आहे, प्रोसीड करायचं आहे. काही ऑप्शन आहे का दुसरा असं विचारत आहेत. आपल्याला परत एक प्रश्न पाहायला मिळतो आहे, ऑप्शन फॉर्म भरला जात नाही आहे, ऑलरेडी अलॉटेड फर्स्ट, म्हणजेच फर्स्ट राऊंडमध्ये अलॉट झालेला आहे असं येत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट राऊंडमध्ये एखाद्या कॉलेजला प्रिफरन्स दिला तर CET सेल असं समजतं की ह्यानेच हा प्रिफरन्स दिलेला आहे, त्यामुळे त्याला कॉलेज बदलून देऊ नये. यामुळे फर्स्ट अलॉट झालेलं कॉलेज आपल्याला स्वीकारावंच लागतं कारण तो प्रिफरन्स आपणच दिलेला असतो. तर त्याप्रमाणे त्या अनुषंगाने आपल्याला चालावं लागेल. परंतु असे विद्यार्थी ज्यांनी फर्स्ट किंवा सेकंड राऊंडमध्ये ज्यांचा नंबर लागला होता, फर्स्ट प्रिफरन्सच्या कॉलेजला लागला होता, तर त्यांना चौथ्या राऊंडमध्ये सहभागी होता येईल. तर त्यांनी काय करायचं आहे, चौथ्या राऊंडमध्ये सहभागी व्हायचे आहे व आपले इच्छित कॉलेज मिळवायचे आहे. विद्यार्थी मित्रो, अशाच प्रकारे आमच्या चॅनलला लिंक राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. कुठल्याही प्रकारचा प्रश्न असेल तर आम्हाला विचारा, नक्की आपल्याला उत्तर दिलं जाईल. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.